नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. सध्या आयरनीचा प्रश्न असा आहे की मुंबई मोर्चातून काय मिळालं. एकीकडे जरांगे पाटील असं म्हणत आहेत की मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू झालं, आता एक ना एक मराठा हा ओबीसी मध्ये जाणार आहे. दुसरीकडे ओबीसी नेते सुद्धा काय म्हणत आहेत की याच्यामधलं काहीच होणार नाही, किंवा सदावर्ते सारखे वकील असतील की याच्यामध्ये काही नवीन नाही असं म्हणत आहे. त्याचबरोबर काही मराठा समाजाचे अभ्यासक सुद्धा टीव्हीवर एक एक तास अर्धा तास डिबेट करत आहेत. ते सुद्धा सांगत आहेत की टेक्निकली या GR मध्ये काय काय कमी आहे आणि याचा मराठा समाजातील लोकांना काही फायदा होणार नाही, किंवा गॅझेटचा काही फायदा होणार नाही. मग आता प्रश्न उठतो सर्वसामान्य लोकांना की आपल्याला या आंदोलनातून काय मिळालं. आता सर्वसामान्य मराठा लोकांच्या किंवा सर्वसामान्य मराठा बांधवांच्या मनात हा प्रश्न का निर्माण होतो, कारण त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष आहे. हा संघर्ष कसा आहे, जेव्हा जरांगे पाटलांनी 27 ऑगस्टला मोर्चा आपला मुंबईला जायचं 29 ऑगस्टला असं सांगितलं, तर तेव्हा सांगितल्यानंतर सगळ्या लोकांना एक आशा अपेक्षा होती की आता ह्या फायनल मोर्चा आहे आणि लोकांना असं वाटलं की जरांगे पाटलांच्या नेतृत्वात आता आपल्याला 100% आरक्षण मिळवायचं आहे आणि ते मिळवण्यासाठी आपण गेलं पाहिजे असं सगळ्यांना वाटलं. मग खरंच आता या 2 सप्टेंबरला जो GR आला त्या GR नुसार आपल्याला आरक्षण मिळालं की नाही मिळालं हे पाहणं खूप महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की या आरक्षणाच्या आंदोलनातून आपल्याला नेमकं काय मिळालंय, आपण काम काय गमावलंय हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. आणि जो संभ्रम आहे मराठा समाजामध्ये, नेमकं आपल्यासोबत काय घडलं कळायला मार्ग नाही. काही लोकांना असं वाटतं की वाशीच पुनरावृत्ती झाली किंवा जरांगे पाटलांनी गडबड केली, जरांगे पाटलाचं काहीतरी चुकलं. काही लोकांना असं वाटते की जे मिळालं ते भरपूर मिळाले, याच्यातून काहीतरी फायदा होईल. ह्या सगळ्या गोष्टीची आपल्याला चर्चा करायची. पण पार्श्वभूमी पहा या आंदोलनाची. या आंदोलनाला जेव्हा मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की आपल्याला 29 ऑगस्टला मुंबईला आझाद मैदानावर आंदोलन करायचं, मी उपोषण करणार आहे, तुम्ही सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं आलं पाहिजे, तेव्हा माझा गावखेड्यातला मराठा समाज जो आहे, जो अत्यंत गरीब आहे, जो अत्यंत मागासलेला आहे, जो अत्यंत आपण ज्याला म्हणतो की गरजवंत आहे, या गरजवंत मराठ्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार केला नाही. पाणी पाऊस कोणताही विचार न करता, पैसे आदले काहीच विचार केला नाही. जिथून भेटतील तसे पैसे घेतले, उसने पासने लोकांकडून घेतले, गावातून वर्गणी जमा केली अक्षरशः 10-10 रुपये 20-20 रुपयानं. आणि जे वाहन भेटेल ते, म्हणजे ट्रॅक्टर असेल तर ट्रॅक्टर, टेम्पो, ट्रक, क्रुझर, कमांडर, जे काही भेटेल त्या वाहनाने ते मुंबईला निघाले. एवढंच नाही तर काही लोक रेल्वेनं निघाले, काही लोक बसने निघाले. जे वाहन सापडेल त्या वाहनाने मुंबई गाठायचं धोरण मराठ्यांनी यावेळेस स्वीकारलं होतं. आणि लाखोंच्या संख्येने मराठा समाज हा मुंबईमध्ये पोहोचला. नुसता पोहोचलाच नाही तर पोहोचल्यावर पुन्हा आणखी आपल्या मराठा समाजासमोरची संकट आणखी वाढायला लागली. पोहोचल्याबरोबर पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही दिवसात खाऊ गलीतली दुकानं बंद, पाण्याची दुकानं बंद, खाण्याची दुकानं बंद, हॉटेल्स बंद, सगळं बंद ठेवलं. सरकारला असं वाटलं होतं की जर आपण यांची रसद अडवली तर हे उपाशीपोटी माघारी फिरतील. पण संघर्ष जितका मोठा तेवढंच मराठ्यांचं कर्तृत्वही मोठं असतं, आहे की नाही. संकट जितकं मोठं तितकं मराठ्यांमध्ये जिद्द तेवढी मोठी असते. मग मराठा समाजाने काय केलं, ही जेव्हा गोष्ट पसरली सगळीकडे की आपल्याला इथं जेवायला खावायला देत नाहीत, किंवा आपले मराठा बांधव मुंबईतले उपाशी आहेत, त्यांना जेवायला एकही दुकान चालू नाही, हॉटेल चालू नाही, पाणी सुद्धा भेटत नाही, तेव्हा या महाराष्ट्रातल्या जे उर्वरित मराठा समाज आहे किंवा ज्या महिला आहेत, महिला भगिनी आहेत मराठा समाजाच्या, त्यांनी अक्षरशः चुलीवर हजारोनं भाकरी थापल्या. एका एका गावातून टेम्पो भरून भाकरी आणि ठेचा आला. आणि नुसत्या मुंबईतल्या मराठा समाजालाच नव्हे तर मुंबईतल्या मराठा समाजाला तर त्या भाकरी पुरल्याच, पण तिथं मुंबईतल्या मराठा समाजाच्या मोर्चामध्ये नियोजनाला असलेल्या पोलीस बांधवांना किंवा ड्युटीवर असलेल्या पोलीस बांधवांना, तिथल्या इतर सफाई कर्मचाऱ्यांना, तिथल्या मीडिया कर्मचाऱ्यांना, तिथल्या तसेच मुंबईतली जी माणसं आहेत जी मूळची या मराठी मातीतली आहेत त्या लोकांना सुद्धा आपल्या मराठा बांधवांना चटणी भाकर खाऊ घातली. त्यांनी सुद्धा कितीतरी दिवसानंतर हा मायेचा ओलावा अनुभवला. हे भाकरी पाठवण्यामागचं काय कारण असेल बरं? या माता माऊल्यांनी एवढं आपल्या हातावर भाकरी थापून का पाठवाव्यात, चुलीवर भाकरी करून का पाठवाव्यात? कारण त्या भाकरीमध्ये नुसतं प्रेम, ममता, मायाच नाही तर त्याच्यामध्ये एक आशा होती, एक अपेक्षा होती की या महाराष्ट्रातल्या जनतेला, या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार आहे. आणि म्हणून या आरक्षणासाठी आपले शिलेदार, आपले भाऊबंद तिथं लढत आहेत, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. ते उपाशी तापाशी राहता कामा नये. म्हणून या मायमावल्यांनी आपलं सगळं काम धाम धंदे सोडून एवढ्या सगळ्या भाकरी पोळ्या सगळं मुंबईला पाठवलं आणि आपल्या मराठा समाजाच्या बांधवांना तिथपर्यंत अन्नाची रसद पुरवली. एवढं सगळं झाल्यानंतर एवढंच नाही तर मराठा बांधवांचे तिथं हाल असे झाले की जेव्हापासून आपण गेलो 28 ऑगस्टला जेव्हा तिथं पोहोचलो, 29 पासून 30, 31, 1, 2, 4ला 4ही दिवस 5ही दिवस कंप्लीट पाऊस होता. त्या पावसामध्ये बसायला जागा नव्हती. अक्षरशः लोक पावसात रात्रभर बसली, भिजली, झोपली, कुठेही राहायला जागा नाही, काय नाही, अशा पावसामध्ये बसून राहिली. दिवसभर पावसात, रात्रभर पावसात, त्याच पावसात खायचं, तिथंच राहायचं. अत्यंत हाल अपेष्टा. कित्येक लोक आजारी पडले. मी सुद्धा आजारी पडलो होतो, ऍडमिट होतो दवाखान्यामध्ये. एवढं सगळं का
सोसलं, एवढं सगळं का भोगलं लोकांनी, एवढी कठीण परिस्थिती आणून ठेवली होती खिंडीत गाठल्यासारखं, तरी सुद्धा एकही मराठा मागे हटला नाही. कारण मनोजदादा जरांगे पाटलांचं नेतृत्व होतं, त्यांचा शब्द होता की आपल्याला इथून कोणत्याही परिस्थितीमध्ये आरक्षण घेऊन जायचं आहे, आरक्षण घेऊन जाईपर्यंत मी उठणार नाही, माझ्यावर गोळ्या जरी झाडल्या तरी मी उठणार नाही, असं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं होतं. आणि लोकांना विश्वास होता की 100% आपल्याला आरक्षण मिळणार आहे. त्या परिस्थितीत लोक लढले, त्या परिस्थितीत लोकांनी संघर्ष केला आणि लोक तिथंच थांबले. एकही व्यक्ती माघारी परतला नाही 2 सप्टेंबरपर्यंत. ह्या सगळ्या संघर्षानंतर काय झालं, तर या सगळ्या संघर्षानंतर 2 सप्टेंबरला विखे पाटील असतील किंवा कोकाटे साहेब असतील, सरकारतर्फे एक शिष्टमंडळ आलं आणि त्यांनी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासाठीचा मसुदा घेऊन आले. त्याच्यासाठी आम्ही GR काढणार आहोत असं म्हणले. मग तो GR आला. GRवर त्या म्हणजे मसुद्यावर 2 तास तिथं चर्चा झाली. त्यातल्या बऱ्याच लोकांनी सांगितले की GR परफेक्ट आहे, काही लोकांनी सांगितलं की याच्यात थोडीफार त्रुटी आहे. तेव्हा विखे पाटील असं म्हणले की जी काही त्रुटी असेल ती दुरुस्त करण्यासाठी मी बाध्य आहे, आपल्याकडे 2 महिन्याचा वेळ आहे, त्याच्यात काही कमी जास्त असेल तर आम्हाला सांगा. आणि मग त्याच्यानंतर GR निघाला. GR निघाल्यानंतर जेव्हा जरांगे पाटील परत आले आणि संभाजीनगरला ऍडमिट झाले, त्याच्यानंतर मग एक मराठा अभ्यासक जे आहे ते टीव्हीवर यायला लागले आणि त्यांनी असं सांगितलं की या GR मध्ये काहीही नवीन नाही, याच्यातून काही निष्पन्न होणार नाही, कोणताही मराठा याच्यामध्ये परत पुन्हा नोंद असल्याशिवाय, म्हणजे ज्याची कुणबीची नोंद आहे तो मराठा ओबीसी मध्ये जाईल, पण इतर कोणीही या ओबीसीच्या लढ्यामध्ये किंवा ओबीसीच्या आरक्षणामध्ये जाणार नाही. या लढ्यातून आपल्याला काही मिळालं नाही. परत एकदा वाशीची पुनरावृत्ती झाली असं सगळ्यात सांगण्यात आलं. त्याचबरोबर ओबीसीचे जे नेते आहेत किंवा सदावर्ते सारखे वकील असतील ते सुद्धा म्हणायला लागले की या GR मध्ये काही दम नाही आणि काही होणार नाही. मग ओबीसीचे जे नेते आहेत किंवा प्रकाश शेंडगे असतील, बबनराव तायवाडे असतील किंवा काँग्रेसचे काही नेते असतील, ज्यामध्ये ते सुद्धा म्हणले की याच्यामध्ये कुठेही कोणताही धोका नाही. स्वतः बीजेपीचे सुद्धा सगळे सत्ताधारी सुद्धा असं म्हणतात की आम्ही ओबीसीच्या ताटातलं काढून दिले नाही, ओबीसीला याच्यापासून कोणताही धोका नाही. पण जरांगे पाटील मात्र वारंवार असं म्हणत आहेत की एक न एक मराठा ओबीसीच्या आरक्षणामध्ये जाणार म्हणजे जाणार. मग आता नेमकं काय, मराठा समाजामध्ये संभ्रम आहे की या आंदोलनातून आपल्याला काय मिळालं, आपण पुन्हा वाशीसारखंच आपली फसगत झाली की आपल्याला नवीन काहीतरी या आंदोलनातून मिळालं. तुम्हाला एक साधी सिंपल गोष्ट सांगतो. तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात थोडंसं घेऊन जातो. इतिहासामधलं एक फेमस वाक्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी उच्चारलेलं. ते वाक्य असं आहे की गड आला पण सिंह गेला. हे वाक्य जर तुम्ही ऐकलं असेल तर तुम्हाला माहित आहे हे वाक्य आहे कोंढाणा किल्ल्याच्या संदर्भातलं. कोंढाणा किल्ला जिंकायला तानाजी मालुसरे गेले असताना तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले, त्यांचं तिथं बलिदान त्यांनी दिलं आणि तो किल्ला आपण जिंकला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणले होते की माझ्यासाठी माझा एक एक शिलेदार हा या स्वराज्याच्या नव्या निर्मितीसाठी महत्वाचा आहे. म्हणून गड जरी आला असेल तर गड आजचा उद्या जिंकता आला असता, पण जो माझा शिलेदार आहे तो परत वापस आणता येत नव्हता. म्हणून गड आला पण सिंह गेला हे त्यांनी दुःख बोलून दाखवलं होतं आणि नंतर कोंढाणाचंच नाव सिंहगड केलं होतं. सेम कंडिशन मराठ्यांसोबतची आहे. आपला गड तर गेला नाही, म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपला गड गेलाय, तो गड आपल्याकडे शाबूत आहे. त्याच्यावर तर मी बोलणारच आहे की त्या GRचा काय फायदा आणि काय नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आपला जो सिंह होता, आपला जो सिंह आहे मराठा आरक्षणासाठी लढणारा, तो सिंह आपल्याकडं शाबूत आहे आणि आताही तो आराम करत आहे आणि तो त्याच ताकदीनं पुन्हा लढू शकतो जर आपल्या या GR मध्ये काही कमी जास्त झालं तर. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की मग या आंदोलनातून आपल्याला काय मिळालं. या आंदोलनातून एक गोष्ट कळाली. या आंदोलनातून मराठ्यांची एकता दिसून आली की एका शब्दावर मराठा समाज आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र येऊ शकतो, संविधानिक हक्कासाठी एकत्र येऊ शकतो, नवे कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत राहून तो लढू शकतो. हे इथून स्पष्ट झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय झाली या लढ्यातून, तर एकता तर दिसूनच आली, पण मराठ्यांची जिद्द सुद्धा दिसून आली की एकदा जर मराठी ईर्षेला पेटले तर ते कोणत्याही गोष्टीला घाबरत नाही. तुम्ही त्यांची जेवण बंद करा, अन्न बंद करा, पाणी बंद करा, त्यांचं हागणं मुतणं जरी बंद केलं ना तरी ते आवरले नाहीत कोणाला. त्यांनी त्याच पद्धतीने तिथं म्हणजे सह्याद्रीसारखं अचल त्यांनी दाखवून दिलं तिथं थांबून, आहे की नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मराठ्यांचा स्वाभिमान इथं दिसून येतो. मराठा समाजामधला स्वाभिमान हा सह्याद्री पर्वतासारखा ताठमानेने जगण्याचा स्वाभिमान या लढ्यातून दिसून आला की बऱ्याच लोकांनी तिथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले, पण मराठा समाज कधीही कोणाकडे 1 रुपयाची भीक मागितली नाही. किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना असं वाटलं होतं की खाणं पिणं बंद केल्यावर टपऱ्या फोडतील लोक, त्याच्यातले काय बिस्किट खातील, पण हे मराठा समाजानं दाखवून दिलं की जी दानत आमच्यात आहे, आमच्यामध्ये चोरी किंवा असं लूटमार करून कोणाचं तरी हिसकावून घ्यायचं खायचं हे आम्ही करत नाहीत. आम्ही हे जे ओबीसी नेते म्हणतात की नाही की आमच्या ताटातलं तुम्ही हिसकावून घेत आहोत, अरे मराठी 2 दिवस उपाशी राहिले, छोट्या छोट्या टपऱ्या तिथल्या त्याच्यातल्या बिस्किटचा एक कण सुद्धा कोणी स्वतःहून हाताने घेतला नाही, तर मराठा समाजा ओबीसींच्या ताटातलं घेईल का, असं होणार नाही. ही एक गोष्ट नवीन त्याच्यातून मिळाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे की मराठा समाजानं ज्या कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करून ज्या शांततेनं मुंबईमध्ये आपलं आंदोलन चालवलं ते व्याख्यानाजोग आहे. एवढंच नाही तर शेवटी मराठा समाज जेव्हा परत आला
मुंबईत, तेव्हा तिथं एक कचऱ्याचं म्हणजे हे सुद्धा ठेवलं नाही, कण सुद्धा ठेवला नाही. सगळी मुंबई स्वच्छ साफ करून सगळा कचरा त्या महानगरपालिकेच्या गाड्यांमध्ये भरून ते परत आले. म्हणजे मराठा समाजानं या आंदोलनातून किंवा या मोर्चातून काही महत्त्वाच्या गोष्टी शिकल्यात. त्या महत्त्वाच्या गोष्टी काय तर कायदा आणि सुव्यवस्था कसा पाळावी, स्वच्छता कशी राखावी आणि आपल्यामुळे इतरांना त्रास कसा होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी याच्यातून केल्या. पण मूळ मुद्दा आहे की नेमका हा जो GR निघाला त्या GRचं काय, त्या GRचं स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. आतापर्यंत हैदराबाद गॅझेट हा शब्द मागच्या 42-43 वर्षाच्या इतिहासामध्ये कधीही कोणत्या शासकीय दस्तावेज किंवा JR मध्ये मराठ्यांना ओबीसीतलं आरक्षण लागू करा म्हणून असं आतापर्यंत आलेलं नव्हतं. ही पहिल्यांदा ओळ त्या GR मध्ये आले. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला एक माझं स्पष्टपणे सांगणं आहे समाजाला की संयम हा खूप महत्त्वाचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले 23 किल्ले एका करारामध्ये मोगलांना परत केले होते, परंतु ते पुन्हा परत जिंकून घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांनी संयम काय असतो ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहिली, परंतु लहानपणी त्यांना वर्गात सुद्धा बसू दिलं जात नव्हतं, ते खिडकीत बसून शिकले. संयम असतो माणसाकडे. उद्रेक कधी करायचा है की नाही, एखाद्या गोष्टीच्या विरोधात क्रांती कधी करायची आणि संयम कधी पाळायचा हे आपण शिकलं पाहिजे. आरक्षण ही काही लहान सोपी साधी गोष्ट नाहीये. या आरक्षणाच्या लढ्याला आता 43 वर्ष पूर्ण झालेत, अजूनही हा लढा चालू आहे. पहिला बळी या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी दिला होता. त्यांचे वंशज जरी अण्णासाहेब पाटलांसारखे नसतील निघाले विचारानं, तरी सुद्धा हा लढा त्यांचे जे वैचारिक वारसदार आहेत ते सध्या चालू आहेत आणि मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात हा लढा अत्यंत परफेक्ट चालू आहे. आपल्याला याच्यापूर्वी तुम्हाला सांगतो मी की जे कोणी विद्वान आहेत किंवा जे कोणी खूप अभ्यासक आहेत त्यांच्यामुळं या महाराष्ट्रामध्ये किती लोकांना कुणबी सर्टिफिकेट मिळाला हा प्रश्न मराठा समाजाने स्वतःला विचारावा. की जे आज विद्वान म्हणून मराठा समाजाचे अभ्यासक म्हणून जे टीव्हीवर जात आहेत आणि गप्पा मारत आहेत त्यांनी फक्त स्वतःला एक प्रश्न विचारायचा की बाबा या विद्वानांमुळे मराठा समाजाचं आतापर्यंत काय भलं झालं. म्हणजे तुम्हाला सारथीला पैसे मिळत नाही तेव्हा जरांगे पाटील लागतात, तुमच्या सर्टिफिकेटची व्हॅलिडिटी होत नाही तेव्हा जरांगे पाटील लागतात, तुमच्यावर कुठं अन्याय झाला तेव्हा तुम्हाला जरांगे पाटील लागतात, तुम्हाला ओबीसी सर्टिफिकेट मिळवून घेण्यासाठी जरांगे पाटील लागतात. म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी जरांगे पाटील लागतात. आणि जरांगे पाटील जर म्हणत असतील की या पत्रातून किंवा या GR मधून काही ना काही आपल्याला मिळणार आहे, तेव्हा मात्र तुम्हाला कोणीतरी येऊन काहीतरी सांगता आणि मग तुम्ही संभ्रमामध्ये जाता. बघा या GR मध्ये 100% GR परिपूर्ण आहे का, असं मी सुद्धा म्हणत नाही की 100% तो परिपूर्णच आहे आणि त्यांनी प्रत्येकच मराठा आता आरक्षणामध्ये जाईल. पण या GR मध्ये हैदराबाद गॅझेटचं नाव आलेलं आहे, गॅझेटियरचं, आणि त्याच्यातून काही ना काहीतरी आपल्याला चांगला फायदा मिळेल. आणि हे कधी आपल्याला जर 100 पावलं चालायची असतील तर पहिलं पाऊल उचलावं लागतं आणि हे त्यातलं पहिलं पाऊल आहे. निश्चितपणे जरांगे पाटील आहेत. जर सरकारने हे लागू केलं नाही किंवा आपल्याला त्याच्या संधी मिळाली नाही तर जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली आपण पुन्हा एकदा लढायला तयारच राहणार आहोत. तुम्ही म्हणसाल मग सर आपण किती दिवस लढायचं. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक किल्ला 6-6 महिने लढला. किती 6-6 महिने वेढा देऊ देऊ. मग आपण तिथून प्रेरणा घेतली पाहिजे ना की जर ते एक किल्ला मिळवण्यासाठी 6-6 महिने लढू शकत असतील एका किल्ल्यासाठी, तर आपण तर सर्वसाधारण लोक आहोत, गोरगरीब आहोत, आपण तर गरजवंत आहोत. आपल्याला हा आरक्षणाचा लढा जिंकायचा आपल्या लेकराबाळांच्या भविष्यासाठी. मग आपल्याला कदाचित याहीपेक्षा जास्त दिवस लागतील, जास्त वर्ष लागतील, पण आपण लढलं पाहिजे आणि संयम ठेवला पाहिजे. संयमाशिवाय पर्याय नाही. आज जरी आपण कुणबी आणि मराठा सरसकट एक म्हणलं आणि त्यांनी लागू जरी केलं तर ते सुप्रीम कोर्टात जाणार आहे, त्याला चॅलेंज होणार आहे, मग त्याच्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया होतील. ह्या सगळ्या गोष्टी मराठा समाजानं गृहीत धरल्या पाहिजे. पण आपला जो नेता आहे किंवा आपला जो मी म्हणतो सिंह आहे जरांगे पाटील, यांच्यावर आपण 100% विश्वास ठेवला पाहिजे. कारण तेच एकमेव अशी व्यक्ती आहे जी कोणत्याही राजकीय पदासाठी काम करत नाही, कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत नाही किंवा समाजाला वेठीस धरण्यासाठी काम करत नाही, तर ती व्यक्ती काम करते इथल्या मराठा समाजाच्या हितासाठी. केवळ मराठाच म्हणून नाही तर सगळ्याच बहुजन समाजाच्या हितासाठी काम करते. त्यांनी ज्ञानेश्वरी मुंडेताईसाठी सुद्धा आवाज उठवला, त्यांनी सोमनाथ सूर्यवंशीसाठी आवाज उठवला. या मुंबईमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय घडले तर हिंदू, मुस्लिम, दलित यांची एकी दिसून आली. सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य केलं. म्हणजे जरांगे पाटलांचं नेतृत्व केवळ मराठा समाजासाठी किंवा ओबीसीसाठीच नाही तर मराठा, मुस्लिम, ओबीसी, धनगर बांधव सगळ्यांनी नेतृत्व ते मान्य केलेलं आहे. फक्त ते मान्य होऊ नये म्हणून काही नेत्यांची पोटदुखी चालू आहे, काही लोकांची पोटदुखी चालू आहे, म्हणून त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा गैरसमज पसरवला जातो. माझी कळकळीची सगळ्यांना विनंती आहे की 100% मराठा समाजाला ओबीसीवर आरक्षण मिळणार. या GRचा सुद्धा आपल्याला फायदा होणार. तो फायदा कशा पद्धतीने होईल, त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्या तर कशा दुरुस्त करायच्या याची सगळे आणि सर्वस्वी जबाबदारी जरांगे पाटलांची आहे. जरांगे पाटलावर आपण पूर्ण विश्वास ठेवा. आगाऊच्या चर्चेत पडू नका. आणि जरांगे पाटील जेव्हा म्हणतील की आपल्याला पुन्हा लढावं लागणार आहे तेव्हा आपण सगळे त्यांच्यासोबत लढण्यासाठी खांद्याला खांदा लावून तयार राहूयात. एवढं तुम्हाला बोलतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता लढा संपला, आता आपल्याला आरक्षण सुद्धा मिळेल, हळूहळू ते पण चालू होईल. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की जी मी करतोय
म्हणजे आपण केवळ सोशल मीडियावर बोलतच नाही, तर आपण याच्यासोबतच आणखीही काही गोष्टी करतो. जसं की तुम्ही पाहिलं असेल तर आता टार्गेट नवोदय, एन-एम-एम-एस आहे, 3री आणि 4थीची स्कॉलरशिप आणि नवोदयची पूर्व परीक्षेची तयारी आहे. या सगळ्यासाठी आपलं एटीएम गुरु एज्युकेशन नावाचा ऑनलाईन ॲप आहे. ते ॲप तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन घ्या. त्याच्यामध्ये ह्या वेगवेगळ्या बॅचेस आहेत. ह्या बॅचेस घ्या आणि तुमच्या मुलाची कमीत कमी पैशात घरच्या घरी छानपैकी तयारी करून घ्या. एवढं तुम्हाला सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.